नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज पहा, सकाळच्या मॉर्निंगपासूनच मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। तर म्हटलं मॉर्निंगचा व्ह्यू पण तुमच्याबरोबर शेअर करून देते। तर आज मी एक छान सिंपल अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आय थिंक सर्वच बनवत असतील ॲज युजल, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे। तर म्हटलं माझ्या पद्धतीने मी कसं बनवते ते दाखवते। तर आज मी बनवणार आहे शिरा। तर शिरा बनवण्यासाठी मी सुरुवातीला पाऊण कप येथे रवा घेतलेला आहे आणि रवा हा मी सम्राट ब्रँडचाच यूज करते नेहमी, जेणे की खूप खुसखुशीत असा रवा होतो, म्हणजे मऊ होतो लुसलुशीत। आणि त्यानंतर पाऊण वाटीच त्यासाठी मी साखर घेतलेली। तर साखरचे प्रमाण तुम्ही तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता। पाऊण वाटी रवा करण्यासाठी मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्यानंतर वेलची पूड घेतलेली आहे, जी की मी ऑलरेडी प्रेप करून ठेवते। आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये मी फक्त आल्मंड चॉप करून घेतलेलं आहे आणि मोठे चंक्स केलेले, कारण रामला पण मला ब्रेकफास्टमध्ये हेच द्यायचं आहे। तर चुकून जायला नको म्हणून थोडेसे मोठे केलेले आहेत। तर रामला देताना मी ती काढून घेईल। आणि त्यानंतर पाऊण वाटी रव्यासाठी मी 1 ग्लासला थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे। त्याची क्वांटिटी पण तुम्ही कमी जास्त करू शकता, कसं की तुम्हाला रणी रवा पाहिजे आहे की थोडासा घट्ट हवा आहे त्यानुसार। आणि त्यानंतर इथे सोनईचं घी घेतलेलं आहे, जे की मी यूज करते। तर सुरुवातीला फ्लेमवरती मी कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं 1 स्पूनला थोडंसं जास्त असं तूप घालून घेणार आहे। तर ज्यांना तूप खूप जास्त प्रमाणात आवडतं त्यांनी त्याची क्वांटिटी वाढवली तरी चालेल। काही ज्यांना तूप अजिबातच आवडत नाही त्यांनी वनस्पती तूप वापरलं तरी चालेल, कारण हे जे गावरान तूप येतं त्याचा स्मेल खूप कधी कोणाला जास्त हार्ड असतो ना, त्यामुळे कोणाला प्रॉब्लेम होऊ शकतो, तर त्यांनी कमी करू शकतात। तर हे मी तुम्हाला दाखवत होते की हा जो सम्राट ब्रँडचा शिरा येतो, तर यामध्ये येलो पॅक पण येतो आणि ग्रीन पॅक पण येतो। तर येलो खूप स्मॉल पावडरसारखा रवा असतो आणि हा थोडासा दाणेदार असतो, त्यामुळे मी सम्राट ब्रँडचाच यूज करते। तर यांना काही शिरा जास्त आवडत नाही, त्यामुळे रामसाठी आणि माझ्यासाठीच मी ब्रेकफास्टमध्ये शिरा बनवत होते। तर सुरुवातीला लो फ्लेमवरतीच आपल्याला हा जो रवा आहे तो छान भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। जोपर्यंत असा छान असा स्मेल येत नाही खरपूस, तोपर्यंत आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचा आहे। शिरा कधी फुल फ्लेमवरती रोस्ट नाही करायचा। तर हे जे ड्रायफ्रूट्समध्ये मी आल्मंड्स घेतलेले आहेत ते पण मी यामध्येच रोस्ट करून घेईन, जेणेकरून त्याचा क्रंच छान येईल। तर तुम्ही अदर्स ड्रायफ्रूटसुद्धा यूज करू शकता, जसे की मनुके झाले किंवा बदाम वगैरे, किंवा पिस्ता पण ॲड करू शकता। त्यानंतर कलरसाठी केशर पण ॲड करू शकता, किंवा आपण प्रसादाचा शिरा बनवतो त्यासाठी तुम्ही केळी पण यूज करू शकता। तरी ते प्रसादाचा न बनवता मी सिंपल ब्रेकफास्टसाठी बनवत होते। तर सिंपल पद्धतीने कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवत होते। तर छान लो फ्लेमवरतीच आपण याला रोस्ट करून घेऊया। तर हे पहा, छान असा रोस्ट झालेला आहे आणि स्मेल पण छान येतोय। तर मी याला प्लेटमध्ये काढून घेईल आणि थोडंसं थंड होऊ देईल। तर साईड बाय साईड आपण त्यामध्ये कढई परत फ्लेमवरती ठेवून त्यामध्ये जे आपण पाऊण वाटी दूध आणि पाणी घेतलेलं आहे ते मी या कढईमध्ये ॲड करून घेईल। तर दुधाची क्वांटिटी जास्त नाही करायची आहे, जर दूध जास्त झालं तर रवा असा चिकट होतो एकदम, त्यामुळे जेवढा रवा घेतलेला आहे त्यानुसारच तुम्ही दूध घ्या आणि थोडंसं त्यापेक्षा जास्त असं पाणी घ्यायचं आहे। तर तुम्ही पाणी जास्त जर घेतलं तर थोडासा रणी होईल आणि तुम्हाला माहिती की रवा ज्यावेळेस थंड होत चालतो तर त्यावेळेस तो घट्ट होत चालतो, त्यामुळे बनवतानाच थोडासा रणी बनवायचा आहे, जेणेकरून थंड वगैरे झाल्यानंतर जास्त घट्ट नको व्हायला। तर सुरुवातीला पाणी मी थोडं ॲड करून घेतलेलं आहे, कारण पॅन खूप हॉट होता। आणि त्यानंतर त्यामध्ये दूध ॲड करून घेतलं आहे। तर हे तोपर्यंत आपल्याला एक बॉईल येत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं बॉईल करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण हळूवारपणे याचा थोडा करून शिरा ॲड करून घेणार आहोत, रवा ॲड करून घेणार आहोत आणि छान स्टर करायचा आहे जोपर्यंत पूर्ण रवा आपण त्यामध्ये ॲड करत नाही, कारण गुठळ्या होण्याची शक्यता असते ह्यावेळेस। त्यामुळे ही पॉसिबिलिटी अवॉइड करण्यासाठी तुम्ही छान असं कढईमध्ये स्टर करून घ्या, थोडा रवा ॲड करून। तर त्यानंतर तुम्ही असं पण करू शकता की रवा गरम आहे त्यामध्येच गरम पाणी किंवा गरम दूध थोडं ॲड करू शकता, तेही इझी मेथड आहे। पण थोडंसं प्रॉपर पद्धतीने कसं करायचं हे मी तुम्हाला शो करत होते। तर दोन्ही इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर मी त्याला छान असं स्टर करून घेणार आहे आणि ह्या वेळेसच यावरती थोडंसं असं झाकण ठेवायचं आहे, पूर्ण बंद नाही करायचं आहे, थोडंसंच ठेवायचं आहे, थोडीशी वाफ बाहेर येऊन द्यायची आहे। आणि त्यानंतर थोड्या वेळाने मी चेक करून सुरुवातीला परत स्टर करून घेईल। तर राम पण क्रँकी झालेला आहे यावेळेस, त्याला मिल्क दिलेले मी सुरुवातीला 1 वाटी
तर तो पिलेला. तर मी त्याला थोडे थोडे करून आता दूध देण्याची पद्धत 3 टाइम्स अ डे अशी चालू केली आहे. तर पाहूया किती रिस्पॉन्स देतो तो. तर त्याला दूध मी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी पण ब्रेकफास्टमध्ये मी शिराच देणार आहे. पण ॲज युज्युअल त्याने शिरा काही खाल्ला नाही, कारण त्याला रनिंग कन्सिस्टन्सी खायची सवय लागलेली. तर 2-3 बाईट खाल्ल्यानंतर त्याने खाल्ला नाही. त्यामुळे मी त्याच्यासाठी परत खीर बनवलेली. तर खीर त्याने संपूर्ण फिनिश केलेली आणि यात मी साखर पण खूप जास्त प्रमाणात टाकलेली, कारण मला थोडंसं गोड आवडतं. तर म्हटलं ठीक आहे, मी त्याच्यासाठी दुसरंच बनवते. आणि त्यानंतर मला लंचचं पण प्रिपरेशन करायचं होतं. तर यांना डे टाईमला म्हणजे दुपारी जायचं होतं, त्यामुळे थोडंसं स्लो रुटीन चालू होतं आणि 6:30ला उठलेली मी आज, कारण यांना पण लेट जायचं होतं. तर म्हटलं ठीक आहे, त्यानुसारच आपण ॲडजस्ट करून घेऊया. माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की माझ्या रेसिपी कशा वाटत आहे तुम्हाला. मी काही कुक वगैरे नाही, जे मला येतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये थोडंफार मॉडिफिकेशन करू शकता. त्यानंतर पाणी सगळं आटून गेल्यानंतर मी त्यात म्हणजे जी आपण साखर घेतलेली आहे ती टाकून देणार आहे. ह्या स्टेजला साखर ॲड करायची आहे, जेणेकरून छान मऊ होतो शिरा, म्हणजे एकदम सुट्टा असा होतो. आणि त्यानंतर जी वेलची पूड मी घेतली होती ती पण मी ॲड करून घेते. तर वेलची पूड मी सुरुवातीलाच बनवून घेते, म्हणजे बनवून ठेवते थोडीशी शुगर ॲड करून, जेणेकरून कोणतंही स्वीट बनवायचं असेल तर लगेच आपल्याला टाकता येतं. आणि त्यानंतर ह्या वेळेस पण मी छान हलवून घेणार आहे. तर राम खाली कसा क्रँकी होत आहे की मला उचलून घे, कारण मी स्टँडवर कॅमेरा ठेवला की त्याला लगेच कळते ते काहीतरी रेसिपी शूट होत आहे. तर त्याला पण घेऊन मी हे करते. आणि त्यानंतर ज्या वेळेस पूर्ण प्रेप झालेला आहे तुमचा शिरा, त्यावेळेस मी थोडंसं अगदी यामध्ये गावरान तूप ॲड करणार आहे. तर गावरान तूप मला खूप आवडतं आणि रामच्या प्रत्येक रेसिपीमध्ये मी तूपच यूज करते नेहमी. मी त्याला कधी असं ऑइलचं फूड वगैरे अजून ट्राय केलेलं नाही आणि त्यामुळे मला माहीत नाही त्याला आवडतं की नाही. तर तुपामधल्या सर्व रेसिपी त्याला आवडतात, कारण त्याला सुरुवातीपासून ती सवय आहे. तर 6 मंथ प्लस झाल्यानंतर 15 दिवसांनी मी त्याला जे सॉलिड फूड आहे ते मी त्याला स्टार्ट केलेलं. आणि त्यानंतर इथे पहा, मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवत आहे की शिरा कसा झालेला आहे. पहा, एकदम जो आपण तूप टाकलेलं आहे त्याचा पण एकदम शायनी असा, त्यामुळे शायनी असा रवा दिसत आहे. आणि ह्या दोघांचं पहा काय चाललं आहे इथे. तर मी जे भाजीसाठी गार्लिक पील करत होते तर त्याची वाटी मी खाली ठेवलेली, तर तो त्यांना ते गार्लिक भरवत होता. आणि त्यानंतर थोडासा शिरा खाण्यासाठी राम माझ्याकडे धावत आला. तर मी ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले होते. तर 3-4 बाईट त्याने खाल्ले, त्यानंतर काही त्याने खाल्लं नाही आणि तो हातानेच खाण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर रामला खूप डिफरंट रेसिपी मी बनवत असते. कधी माझं शूट करायचं लक्षात राहून जात नाही, कारण ॲज अ न्यू ब्लॉगर मी कधी विसरते. जर तुम्हाला रामच्या रेसिपी पाहिजे असेल तर तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर इथे रामसाठी बनत आहे खीर, आणि खीर झाल्यानंतरच मी त्याचा ब्रेकफास्ट करून घेईल. आणि त्यानंतर इतका त्रास देत होता तर म्हटलं ठीक आहे, मी त्याला गॅसपाशीच बसून घेते आणि थोडंसं तो म्हणजे मी केअरफुली त्याच्याकडे लक्ष देते. जोपर्यंत खीर थंड होत आहे तोपर्यंत मी त्याच्यापाशीच बसलेली. तर मला विचारतात की हे रामच्या हातामध्ये काय घातलेलं आहे. तर हे नजर सुरक्षा जे ब्रेसलेट आहे ते मी त्याला वेअर केलेले आहे आणि हे मी लोकल शॉपमधूनच परचेस केलेलं आहे 20 रुपीजचं, जे की मी त्याला घातलेलं आहे. म्हणजे हे ॲज अ केअरफुल मॉम किंवा असं मी त्याला म्हणजे घातलेलं आहे, त्याचा काही असा वेगळा असं हे नाही आहे. आणि त्यानंतर हे रामला मी मोबाईल देत नाही तर कसा झोपून रडण्याचा नाटक करत आहे तो. तर मोठ्या मुलांसारखा अगदी झोपून रडण्याचा तो प्रयत्न करतो, कधी असं बसून नाही. जर नाही दिलं तर तो लगेच लोटांगण घ्यायला चालू करतो. आणि त्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट आवरून घेण्यासाठी त्याला असं मला थोडंसं एंटरटेन करावं लागतं, जेणेकरून त्यालाही छान वाटतं आणि त्याला कळतही नाही कधी ब्रेकफास्ट झाला. तर मी असं करूनच त्याला एंगेज करून ठेवते आणि पटकन बोलत त्याला ब्रेकफास्ट करून घेते. तर त्याने सकाळचा ब्रेकफास्ट केला ना पोटभर, मग मला 12-1 पर्यंत काही प्रॉब्लेम राहत नाही. 12 वाजता मी त्याला थोडंसं स्नॅक देते, 11:30 ते 12च्या दरम्यान. आणि त्यानंतर लगेच 1 वाजता किंवा 2 वाजता त्याचा लंच करून घेते माझ्याबरोबरच. तर त्यानंतर त्याला थोडंसं खेळायला एंगेज करून दिलं, जेणेकरून मला बाकीची कामं आवरून घेता येईल. तर आज पण मी एक ब्लाऊज स्टिच करणार आहे, तर थोडा वेगळा पॅटर्न करणार आहे स्लीव्ज किंवा नेकचा, तर तोही मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आता मी डायरेक्ट इव्हिनिंगमध्ये आपण आलेलो आहोत आणि रामला दुपारी लेमन खेळायला दिलेलं, ते खाली पडलेलं, तर उचलूनच मी तुम्हाला दाखवत होते. तर येथे स्लीव्ज वगैरे अजून एकच स्लीव्ज प्रेप झालेली, सेकंड राहिलेली, आणि राम ह्यावेळेस झोपलेला होता. तर त्यामुळे मी हॉल वगैरे सर्व आवरून घेतलं. तर हॉलमध्ये जास्त वस्तू नाही, त्यामुळे हॉल आवरायला जास्त वेळ लागत नाही. आणि हे जे टॉयज आहे तर रामची फ्रेंड परी
तिच्या मम्माने काल आणलेलं, तर त्या आलेल्या बड्डेसाठी त्या आल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी आणलेला खूप छान आहे, कलरफुल आहे. रामला त्याच्यासाठी शिकण्यासाठी खूप फायदा होईल, जेणेकरून रिंग अटॅच करून मी त्याला कलर वगैरे शिकवू शकते. छान आहे गिफ्ट एकदम. आणि त्यानंतर राम झोपलेला, तर म्हटलं छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊज पण माझा पूर्ण स्टिच करून झाला नाही आज, कारण रामने झोपायला खूप लेट केलेलं आणि बाकीचं पण आवरायचं राहिलेलं. तर लंचमध्ये सिम्पल मी डाळ आणि खिचडी डाळ आणि भात बनवलेला. त्यानंतर हे बॉक्स पण खूप मेसी झाले होते, ते पण आवरून घेतले आणि जागच्या जागी ठेवून दिले. तर थोडासा जरी आवाज झाला तरी राम लगेच उठतो, त्यामुळे मी सर्व कामे जी आहेत ती केअरफुली करते. त्यानंतर खूप थकवा झाल्यामुळे मला आज खूप इरिटेट झाल्यासारखं होत होतं आणि काहीच करायची इच्छा नव्हती. तर म्हटलं चला बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊया. तर रामसाठी पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि ॲज युजल ज्या कपड्यामध्ये आहे त्या ड्रेसेसमध्येच आम्ही निघालेलो, कारण जवळच आम्हाला जायचं होतं. तर एवढे छान असे हॉटेल्स वगैरे नाही इथे, तर जे किरकोळ म्हणजे थोडंसं काम चालून जाईल असं आहेत. तर तेथेच आम्ही चाललो आहोत. आणि रामची झोप झालेली, कारण खूप इव्हिनिंगला लेट उठलेला आणि यांना पण यायला आज लेट झालेलं, त्यामुळे हे आल्यानंतर यांच्याबरोबर तो खेळत बसला. तर थोडंसं मी बसलेली, कारण मला थोडंसं बरं नव्हतं वाटत. आणि रामला पण मी काही रेडी नाही केलेलं आहे, त्याच ड्रेसेसमध्ये त्याला घेतलेलं. आणि आज पहा, कॅमेरा चालू झाल्यानंतर किती झोप आलेली असो किंवा क्रँकी असो, तर तो लगेच फ्रेश होतो, माहीत नाही का. तर मला असं वाटतं की माझ्यामुळे त्याला जास्त मोबाईलची सवय लागायला नको, पण माझं वर्क जे आहे ते मोबाईलवरतीच आहे, त्यामुळे त्याला इथे पाहायला काही मी बोलू शकत नाही. तर त्यानंतर इकडे रायसोनी कॉलेजच्या तिकडे आम्ही चाललेलो आणि सिंपल रोटी, त्यानंतर पनीरची भाजी, पनीर मसाला आणि त्यानंतर पनीर पुलाव पण घेतलेला. तर ते काही शूट नाही केलेलं मी एवढं. आणि त्यानंतर एका डेअरीमध्ये थांबलेलो, जिथे आम्हाला बासुंदी घ्यायची होती, पण ॲज युजल तिथे बासुंदी नव्हतीच, म्हणजे शिल्लक नव्हती. त्यानंतर आईस्क्रीमचे कोन वगैरे घेतले आणि तिथून आम्ही सई बाजारमध्ये गेलो, जिथे की मला थोडासा किराणा ॲड करायचा होता. 4-5 वस्तू संपलेल्या, तर म्हटलं ठीक आहे घेऊन येऊयात आपण. आणि तर चला, दॅट्स फॉर द टुडे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.